प्रश्न क्रमांक 1 पहा. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? अशा टाईपचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. हा पोलीस भरतीमध्ये प्रत्येक पेपरला हा प्रश्न विचारला जातो. बघा हा प्रश्न सोडवायचा आता कसा. काय म्हणले, दोन संख्येची बेरीज दिली आपल्याला 33 आणि त्यांची वजाबाकी किती दिली 25. त्यापैकी लहान संख्या विचारली आपल्याला कोणती असेल. ही जी मांडणी बघा कशी करायची. सगळे सुरुवातीला त्यांची बेरीज लिहून घ्यायची 33. दोन संख्येची बेरीज 33. पुन्हा काय दिली आपल्या वजाबाकी दिलेली 25. मग इथं 25 लिहून घ्यायचं. आता इथं चिन्ह कसं वापरायचं, कोणतं वापरायचं बघा. लहान संख्या विचारली, जर आपल्याला लहान संख्या विचारली का, तर इथं आपण वजाबाकीचं चिन्ह वापरायचं. आणि आपल्याला जर मोठी संख्या विचारली असती तर आपण त्या दोघांची बेरीज केली असती. आपल्याला आता लहान संख्या विचारली म्हणून दोघांची काय करायची, वजाबाकी करायची आणि यांच्या छेदामध्ये काय करायचं, 2 लिहायचं. आता 33 वजा 25 खाली किती राहिले, 33 मधून 25 गेले, खाली राहिले 8. आता ह्या 8ला ह्या 2 न भाग द्यायचा. बे एक बे, बे चोक 8. म्हणून लहान संख्या किती आली, 4. आता आपण मोठी संख्या काढून बघू. ह्या दोघांची बेरीज केली आपण, लहान संख्या निघली. आता मोठी संख्या काढू आपण. 33 प्लस 25 ह्या दोघांची करायची बेरीज आणि ह्यांच्या छेदस्थानी 2 लिहायचे. 33 आणि 25 किती, 33 प्लस 25 5 आणि 3 8 आणि 3 आणि 2 5, 58. 58ला काय करायचं, 2 न भाग द्यायचा. बे एक बे, बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, खाली राहिले 1, इथं झाले 18. आता 2 न 18ला भाग द्यायचा. 92 18. मोठी संख्या किती आली, 29. लहान संख्या आली 4. आपल्याला काय म्हणलंय, दोन संख्येची बेरीज. आता आपण करून बघू दोन संख्येची बेरीज 33 येते का. मोठी संख्या किती आली, 29. लहान संख्या किती, 4. दोन संख्येची बेरीज येईल का, 33 येईल. पुन्हा आपल्याला काय विचारले, त्यांची वजाबाकी 25 आहे. वजाबाकी 25 येते का ते पण बघूत आपण. मोठी संख्या 29 आणि लहान संख्या 4. 29 वजा 4 25. मग त्या दोन संख्येची वजाबाकी पण 25 येते आणि दोन संख्येची बेरीज पण 33 येते. आपल्याला त्यांना विचारलं होतं त्यापैकी लहान संख्या कोणती. मग लहान संख्या काढली होती आपण 4. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 2 पहा. दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 126 आहे, तर त्या संख्या कोणत्या? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा सोडवायचा कसा हा प्रश्न. मसावी किती दिला आपल्याला 6 आणि लसावी दिला 126. तर आपल्याला विचारले त्या संख्या कोणत्या. मग त्या संख्या काढण्यासाठी काय करायचं बघा, सगळे सोपे टेक्निक सांगतो. सगळे सुरुवातीला लसावी लिहून घ्यायचा. लसावी किती दिला आपल्याला 126. लसावीला भाग द्यायचा मसावीनं. मसावी किती या 6. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 एक 6. आता ही 21 जी संख्या आली का, 21 संख्येचे अवयव पाडायचे. ह्या 21चे अवयव पाडायचे. कसे पाडायचे बघा, काय करायचं, ह्याचे अवयव पाडत असताना 21 पेक्षा मोठी वर्गसंख्या घ्यायची. आता 21 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती संख्या पण अशा घ्यायच्या, ते दोन संख्येचा गुणाकार 21 आला पाहिजे. मग आता 21 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती या, 49. मग 49 वर्गमूळ किती, 7. 7 लिहून घ्यायचं आणि 21 पेक्षा छोटी वर्गमूळ संख्या घ्यायची, वर्गसंख्या घ्यायची. मग 21 पेक्षा छोटी वर्गसंख्या कोणती या, 9. 9चं वर्गमूळ किती, 3. पण संख्या अशा घ्यायच्या की ह्या दोन संख्येचा गुणाकार 21 आला पाहिजे. 7चा आणि 3चा गुणाकार 21 येतो का, येतो. 7 त्रिक 21. मग काय करायचं, आता ही संख्या आल्या 7 आणि 3. ह्या दोन संख्येला कोणत्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे, अशा आपण संख्या घ्यायच्या. मग आता 7ला काय करायचं, मसावीनं गुणायचं. मसावी किती दिलं आपल्याला, 6. 7 गुणाकारामध्ये 6, 6 6 36, 26 42. आणि ह्या संख्याला आपण काय करायचं, मसावीनं गुणायचं. 6 1 6 6 9 12, 6 त्रिक 18. म्हणून त्या दोन संख्या ज्या आलेल्या आहेत ते किती आलेल्या आहेत, 42 आणि 18. कधी पण लक्ष ठेवायचं, काय करायचं, संख्या काढत असताना आपल्याला मसावी जर दिलेला असला आणि लसावी पण दिलेला असला, लसावीला काय करायचं, मसावीनं गुणायचं. मग ही जी संख्या आली का, ह्या संख्येचे अवयव पाडायचे. अवयव पण असे पाडायचे की 21 पेक्षा मोठी वर्गसंख्या घ्यायची आणि 21 पेक्षा छोटी वर्गसंख्या घ्यायची. पण अट अशी, त्या दोन संख्येचा गुणाकार 21 आला पाहिजे. मग पुन्हा ही संख्या आल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं, त्याला मसावीनं गुणायचं. आपल्याला बरोबर संख्या भेटून जातात. पहिली संख्या किती भेटली आपल्याला, 18. आणि मोठी संख्या किती भेटली, 42. लहान संख्या 18 भेटली, मोठी 42. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 18 आणि 42. प्रश्न क्रमांक 3 पहा. एक काम 10 महिला 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात, तर तेच काम 8 महिला 5 तास काम करून किती दिवसात संपवतील. अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा याची मांडणी कशी करायची, हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. हा पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे. सर्व जे प्रश्न गेले होते आपण सर्व भरतीला आलेले आहेत. पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल,
सर्व PYQ आपण स्वरूपात घेणार आहोत. बघा ह्याची मांडणी कशी करायची. 10 महिला 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात. मग इथं लिहायचं 10 महिला 10 गुणाकारामध्ये किती तास काम करून 10 तास काम करायल्यात. किती दिवसात संपवतात 24 दिवसात. गुणाकारामध्ये 24 घ्यायचं. पुन्हा काय म्हणलंय दिवसात संपवतात. तर म्हणलं की असे एक रेष मारायची. तर तेच काम आहे 8 महिला 5 तास काम करून किती दिवसात संपवतील. ह्याच्या छेदामध्ये दुसऱ्या महिला लिहायच्या. 8 महिला किती तास काम करायला, दुसऱ्या महिला 5 तास काम करायला, किती दिवसात संपवतील म्हणजे x करायचं इथं. आता आपण सरळ ह्याचा भागाकार करायचा. ह्या 5 काय करायचं 10 ला भाग द्यायचा. 5 1 5 5 2 10. आता 24 ला 8 भाग जातो, भागाकार करायचा. 8 1 8 8 2 16 8 3 24. आता उरलं काय 10 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा. खाली लिहून घेतो आपण 10 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. आता ह्या तिघांचा काय करायचा गुणाकार करायचा. पहिल्यांदा आपण 10चा आणि 2चा गुणाकार करू. 10 2 20 20 3 60. म्हणून 8 महिला 5 तास काम करून किती दिवसात संपवतील 60 दिवसात संपवतील. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 पहा. n ही एक विषम संख्या असून तर त्यापुढील 8वी समसंख्या कोणती. बघा हा प्रश्न सोडवायचा कसा. हा हमखास पेपरला विचारला जातो. कसं सोडायचं बघायची टेक्निक बघा, मांडणी बघा कशी करायची. काय म्हणलंय n ही एक विषम संख्या असून मग n लिहून द्यायचं इथं. पुन्हा काय म्हणलंय आपल्याला तर त्या पुढील म्हणलंय म्हणून तर प्लस करायचं. आपल्याला जर म्हणलं असतं मागील तर आपण वजा केलं असतं. तर आपल्याला काय म्हणलंय त्या पुढील म्हणलं की काय करायचं प्लस करायचं. कितवी समसंख्या विचारली आपल्याला 8वी. मग 8वीची काय करायची ह्याची दुप्पट करायची कधी पण. पुढील कितवी समसंख्या विचारली 8वी. मग 8ची दुप्पट किती 16. मग 16 मधून काय करायचं 1 वजा करायचं. कशामुळे वजा करायचं कारण की इथं आपल्याला बदल संख्या दिली, इथं विषम संख्या दिली, समसंख्या दिली, वेगवेगळ्या संख्या दिल्या. जर सेम संख्या दिली असत्या इथं विषम संख्या इथं बी विषम दिल्या असत्या सारख्या तर आपण 1 वजा केला नसता. आपल्याला वेगळ्या दिल्यात, इथं विषम संख्या दिली, इथं समसंख्या दिली. संख्या वेगळ्या दिल्यात ना, जर संख्या वेगळ्या दिल्या तरच आपण इथं वजाबाकी करायची. संख्या सारख्या दिल्यावर वजाबाकी करायची नाही. मग काय करायचं इथं काय होईल n प्लस 8ची दुप्पट किती लिहिली 16. 16 मधून 1 वजा करायचा 15. म्हणून तर त्या पुढील 8वी समसंख्या किती आली n प्लस 15 आली. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 पहा. एका संख्येच्या 40% 40 वजा केल्यास उत्तर 40 येते तर ती संख्या कोणती. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. काय म्हणलं एका संख्येच्या मग ती कोणती बी संख्या असू शकते, आपण त्याला x मानू. x या संख्येच्या 40% 40% टक्के म्हणलं की छेदस्थानी 100 आले. इथं टक्केतून काय म्हणलं किती वजा केल्यास 40 वजा केल्यास वजा 40. उत्तर किती येते म्हणते ती 40 उत्तर येते. मग उत्तर म्हणलं ते बरोबर चिन्हात पलीकडे उत्तर किती येते 40. तिची मांडणी अशी करायची. तर ती संख्या कोणती आपल्याला संख्या आता भेटून जाते. त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता ही x गुणाकारामध्ये 40 किती झाले 40x छेदस्थानी किती 100 वजा 40 आहे तिकडे पलीकडे किती प्लस 40. अलीकडले वजा 40 जर पलीकडे गेले बरोबर चिन्हाच्या पलीकडे ते काय होणार प्लस होणार. इथे झाले प्लस 40. आता 40x छेदस्थानी 100 पलीकडे झाले 40 प्लस 40 किती 80. 40x इथंच खालचे भागाकारामध्ये 100 आहेत, पलीकडे गेले की गुणाकारामध्ये जाणार. 80च्या गुणाकारामध्ये 80 गुणाकारामध्ये हे 100 x इथंच राहील. अलीकडले गुणाकारामधले 40 आहेत का पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. मग 80 गुणाकारामध्ये 100 आणि ह्यांच्या छेदस्थानी 40. आता करायचं ह्यांचं कॅल्क्युलेशन. 40 वरचा 1 शून्य कट करायचा, वरचा 100 वरचा 1 शून्य कट करायचा. आता 80ला काय करायचं 4 भाग द्यायचा. 4 1 4 4 2 8 हा शून्य जसं तसं लिहून घ्यायचा. आता उरलं काय 20 गुणाकारामध्ये 10 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. x बरोबर 20 गुणाकारामध्ये 10 किती झाली 200. म्हणून ती संख्या किती आली आपली 200. x आपण त्या संख्येला म्हणलं होतं ती संख्या भेटली 200. आता आपण ती 200 संख्या आली आपली. आता काय करायचं ती संख्या 200 आपण काढून बघू आपलं उत्तर बरोबर आहे का. काय म्हणले आपल्या प्रश्नात ती संख्या भेटली आपल्याला 200. 200ची 40% काढून बघू आपण. 40% कसे काढायचे 200 गुणाकारामध्ये 40 आणि छेदस्थानी 100 करायचे. आता 100 वरचे 2 शून्य कट करायचे. ह्या 200 वरचे 2 शून्य कट करायचे. 40 गुणाकारामध्ये 2 किती झाली 80. आपल्याला काय म्हणलंय एका संख्येच्या 40%तून एका संख्येचे 40% काढले आपण. 200 संख्या होती. 200चे 40% किती आले 80. त्या संख्येतून 40 वजा केल्यास
मग आता 80तून काय करायचे 40 वजा, उत्तर आपलं 40 येतंय का बघायचं. उत्तर किती आलं 40. मग बरोबर आहे, आपण जे उत्तर काढले का एकदम ॲक्युरेट आहे. ती संख्या किती आहे 200 आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 पहा. राहुल व किरण यांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे. किरण व नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. तर राहुल, किरण आणि नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर काढा. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न आहे हा. तिघांच्या वयाचे गुणोत्तर काढा असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. राहुल, किरण आणि नेहा सगळे सुरुवातीला ह्यांचं गुणोत्तर काढायचं कसं. बघा, सगळे सुरुवातीला नाव लिहून घेऊ आपण. राहुल, किरण कोण दिले नेहा. तर राहुल आणि किरण यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले त्यांना 7:3. म्हणजे राहुलचं गुणोत्तर किती झालं 7. मग राहुलच्या नावाखाली राहुलचं गुणोत्तर लिहायचं 7. नंतर पुन्हा पुन्हा दिले किरण, किरणचं किती दिलंय 3. किरणच्या नावाखाली किरणचं गुणोत्तर लिहून घ्यायचं इथं 3. पुन्हा काय दिले आपल्याला, किरण व नेहा यांच्या वयाचे गुणोत्तर दिले 2:5. किरणचं किती दिले डबल. मग किरणच्या गुणोत्तराखाली किरणचं गुणोत्तर लिहायचं किती 2. नंतर नेहाचं किती दिलंय 5. नेहाच्या खाली नेहाचं गुणोत्तर लिहायचं 5. आता ह्यांचं प्रमाण काढायचं, गुणोत्तर काढायचं. कसं काढायचं बघा, अशी एक रेष मारून घ्यायची. आता काय करायचं, राहुलच्या खाली किती 7, इथं काहीच नाही. मग काय करायचं, अलीकडले जे 2 आहेत का किरणच्या खालचे 2 अलीकडे घ्यायचे राहुलच्या खाली. इथं आले 2. नेहाच्या खाली काहीच नाही. मग अलीकडे किरणच्या खाली जे आहेत का 3 पलीकडे न्यायचे इथं. आता काय करायचं, ह्यांचा सरळ सरळ गुणाकार करायचा. 7 गुणाकारामध्ये 2, 3 गुणाकारामध्ये 2 आणि 3 गुणाकारामध्ये 5. ह्यांचा सरळ सरळ काय करायचा, गुणाकार करायचा. 7 दोन्ही 14, 3 दोन्ही 6, 5 त्रिक 15. आता बघायचं, ह्या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो का, तिन्ही संख्याने गेलं पाहिजे. आता 14ला आणि 6ला 2 भाग जातो, पण 15ला जातो का 2 भाग नाही. मग काय करायचं, तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग गेला नाही ना, मग तिन्ही संख्येला गेला पाहिजे भाग दिला तर तिन्ही संख्येला गेला पाहिजे. आता 14ला आणि 6ला जाते 2 भाग, पण 15ला जाते का नाही. म्हणून ह्यांचं जे गुणोत्तर आलेलं आहे का, हे आलं आहे राहुलचं 14, किरणचं आलेलं आहे 6 आणि नेहाचं आलेलं आहे 15. हे त्यांच्या वयाचं झालं गुणोत्तर. 14:6:15. 14:6:15. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 पहा. 2 संख्याचे गुणोत्तर 2:3 आहे. जर त्यांच्या वर्गांची बेरीज 468 असेल तर त्या संख्या कोणत्या. बघा, अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा, हा प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शनवरून जाऊन सुद्धा सोडू शकतो, पण एकदम बेसिक पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. सुरुवातीला काय करायचं, 2 संख्या किती संख्या दिल्यात आपल्याला 2. पहिले त्या 2 संख्येचं प्रमाण किती दिले 2:3. त्यांच्या वर्गांची बेरीज दिली आपल्याला 468. मग त्यांची जर बेरीज दिली असती तर आपण काय केलं असतं, ह्या दोघांची बेरीज करून ह्याला भागलं असतं. पण आपल्याला काय म्हणलंय, त्यांच्या वर्गांची बेरीज आहे 468. इथं लिहून घेऊत आपण. पहिली संख्या आहे 2x आणि दुसरी कोणती 3x. आता काय करायचं, वर्गांची बेरीज 468 दिली म्हणून काय करायचं, 2x चा वर्ग प्लस बेरीज दिली म्हणून काय करायचं, प्लसचं चिन्ह द्यायचं. नंतर पुन्हा 3x चा वर्ग बरोबर यांच्या वर्गांची बेरीज किती दिली आपल्याला 468. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे 468 लिहून घ्यायचं. 468. आता 2x चा वर्ग किती, 2 चा वर्ग करायचा किती 4. 4x चा वर्ग अधिक 3 चा वर्ग किती 9. 9x चा वर्ग बरोबर 468. आता ह्यांची बेरीज करायची. 9 + 14 किती, 9 + 14 13. 13x चा वर्ग, x चा वर्ग बरोबर 468. आता x चा वर्ग इथंच ठेवायचा. अलीकडले 13x आहेत गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 468 भागाकारामध्ये, अलीकडले 13 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. मग 468 भागाकारामध्ये किती 13. इथं देऊ आपण भाग. x चा वर्ग बरोबर, आता 13नं काय करायचं, 468ला भाग द्यायचा. 13 1 13, 13 2 26, 13 त्रिक 39. 46 मधून 39 गेली, खाली राहिले 7, इथे झाली 78. आता 13नं काय करायचं, 78ला भाग द्यायचा. 13 सकी 78. x चा वर्ग बरोबर किती आली किंमत 36. मग आता x च्या वर्गाची किंमत किती आली 36. मग x चं वर्गमूळ काढायचं. x बरोबर
36चा वर्गमूळ किती 6, मग एकची किंमत किती आली 6. तर आपण आता त्या संख्या काढू. पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती दिलं तर आपल्याला 2x. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत काढली आपण, किती आली 6. 6 गुणाकारामध्ये 6 दुनी 12 आणि दुसरी किती होती 3x. 3x बरोबर 3 गुणाकारामध्ये x ची किंमत काढली आपण 6. 6चा आणि 3चा गुणाकार करायचा, 6 18. म्हणून त्या संख्या किती आल्या आहेत 12 आणि 18. आता ती पहिली संख्या किती आली 12, दुसरी किती आली 18. आता ह्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आपण 468 येते का बघू. इथं करून बघू. पहिली संख्या किती आली 12, 12चा वर्ग किती 144 आणि 18चा वर्ग किती 324. 324 ची आणि 144 ची बेरीज 468 येते का बघायचं. 4 आणि 4 किती 8, 4 आणि 2 किती 6 आणि 3 आणि 1 किती 4. बरोबर आहे, त्या जी संख्या काढल्यात का आपण एकदम बरोबर. 12 आणि 18 ह्या दोघांची वर्गांची बेरीज येते 468. त्या संख्या किती आहेत 12 आणि 18. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 पहा. एका स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती होतील. हा बेसिक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. हा पोलीस भरतीला प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न एकतरी विचारला जातो. बघा ह्याला सोडवायचा कसा. टोटल संघ किती आहे 10. मग संघ इथं लिहून घ्यायचे आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये काय करायचं 10 मधून एक संख्या वजा करायची. नेहमी लक्षात ठेवायचं. एक असं हस्त आंदोलनाचा प्रश्न आला संघाचा, समजा काय म्हणलं एक सामना खेळतो, एक संघ दुसऱ्या संघासोबत एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती होतील असा जर प्रश्न आला तर काय करायचं एकूण संघ लिहून घ्यायचे 10 आणि नेहमी ह्याच्यातून एक वजा करायचं. 10 मधून एक वजा राहिले किती 9 आणि ह्यांच्या छेदामध्ये काय करायचं 2 लिहून घ्यायचं. आता 2 न काय करायचं 10 ला भाग जातो, भाग द्यायचा. बे एक बे बे पंचे 10. आता उरलं काय 5 गुणाकारामध्ये 9, या दोघांचा गुणाकार करायचा. 9 पाची 45. हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर. मग टोटल सामने किती खेळतील 45. आपल्याला म्हणलंय एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती होतील तर एकूण सामने 45 होतील. आपल्याला इथं म्हणलं असतं ते संघ 2 सामना खेळतील, मग गुणाकारामध्ये ह्याला काय करायचं 2 करायचं. इथं जर म्हणलं असतं आपल्याला 3 सामने खेळतील आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये काय करायचं 3 करायचं. आता एक सामना खेळतील म्हणलंय, मग गुणाकारामध्ये काय करायचं 1 करायचं. मग टोटल किती सामने खेळतील ते त्यांचे टोटल सामने किती होतील ते 45 सामने होतील. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 पहा. वस्तूच्या किमती 30% कमी झाल्या, त्यामुळे वस्तूचा खप 20% वाढला, तर वाढ किंवा घट असा आपल्याला प्रश्न विचारलाय. अशी प्रोसेस झाल्याच्या नंतर एक तर वाढ किंवा घट दोन्हीपैकी काय होईल अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. सुरुवातीला काय म्हणलं 30% कमी झाल्या. आता 30% कमी म्हणलं काय सुरुवातीला किती होत्या 100% होत्या. मग 30% कमी 30% कमी म्हणलं कसं 100तून 30 वजा करायचे आणि ह्यांच्या छेदावरी अंशामध्ये लिहायचे 70. कारण की 30% कमी म्हणलंय ना, मग 100तून 30 कमी राहिल्या किती 70 आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये पुन्हा काय म्हणलंय कमी झाल्या, त्यामुळे वस्तूचा खप 20% वाढला. आता 20% वाढ म्हणजे सुरुवातीला किती होते 100. 20% वाढ म्हणजे 100वर 20 प्लस करायचे, 100वर 20 वाढवायचे म्हणजे किती झाली 120. आता ह्याला सोडून घ्यायचं, कॅल्क्युलेशन करायचं. 120 वरचा 1 शून्य कट करायचा, खालच्या 100 वरचा 1 शून्य कट करायचा, इकडला 1 शून्य कट करायचा, 70 वरचा 1 शून्य कट करायचा. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा 12चा आणि 7चा, 12 7 84. छेदामध्ये किती तर 100. 100वर किती आले 84 आले. मग कमी आले का जास्त आले तर कमी आले. मग किती कमी आले 16% कमी आले. 100वर किती कमी आले 16%. कसे 100 मधून 84 गेले, 84 गेले, खाली किती राहते 16. मग 100वर किती कमी आले 16% कमी आले. आपल्याला घट झाली का वाढ झाली तर घट झाली. किती टक्क्याची घट 16%ची घट झाली. ऑप्शन बघा 16% घट कुठे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 पहा. सध्या तुमचे वय 40 व तुमच्या भावाचे वय 25 वर्ष असेल, तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 55 असेल. हा अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. बघा टेक्निक कशी वापरायची. काय म्हणले तुमचे वय सध्या किती आहे 40, मग 40 लिहून द्यायचं आणि तुमच्या भावाचे वय किती दिले 25, ह्या दोघांची बेरीज करायची. टेक्निक बघा 40 + 25 किती झाले 65. आपल्याला काय म्हणले तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 55 असेल. मग काय करायचं 65 मधून 55 वजा करायचे. 65 वजा 55, 5 मधून 5 गेली खाली राहिली 0, 6 मधून 5 गेली खाली राहिली 1. मग 10 जे उत्तर आले, मग 2 भाऊ आहेत ना, 2 भाऊ असल्यामुळे 10ला काय करायचं 2 न भाग द्यायचा.
बे एक बे बे पंचे 10 म्हणून 5 वर्षानंतर त्या भावांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? 55 वर्ष होईल. आता आपण असं सोडून बघू. 5 वर्षानंतर घेऊ आपण त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्ष. सध्या वय किती या? 40. 40 वजा 5 35. दुसऱ्या भावाचं वय किती दिलंय? 25. 25 मधून पण 5 वजा करू आपण, कारण की वर्षापूर्वी म्हणलंय. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आली? 55 वर्ष. मग आपण ऑप्शन चेक करून बघू. ऑप्शन जर आपण समजा 5 घेतला असतं, मग सध्या वय किती दिले आहे त्यांचं? एका भावाचं वय दिले 40, दुसऱ्या भावाचं वय दिले 25. मग ऑप्शन जर आपण 5 घेतला असतं, मग 40 वजा 5 केलं किती झालं? 35. 25 वजा 5 केलं खाली राहिले 20. आता ह्या दोघांची बेरीज 55 येते का बघायचं. इथं 5, 3 + 2 किती? 5, 55 येते. मग आपण जी टेक्निक वापरली ती एकदम बरोबर आहे. 5 वर्षापूर्वी त्या दोघा भावांच्या वयांची बेरीज किती वर्ष होती? 55 वर्ष. 5 वर्षापूर्वी. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 पहा. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. त्यामध्ये आणखी 26 लिटर पाणी घातले, तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. तर या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची योग्य संख्या निवडा. अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे गुणोत्तर प्रमाणाचा. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, एकदम सोप्या पद्धतीने बघा, बेसिक पद्धतीने समजून सांगतो तुम्हाला. आपल्याला काय दिले? रसायन काय म्हणलंय? ती रसायन आणि पाणी यांचं काय आहे? मिश्रण आहे. मग रसायनाचं किती भाग आहे? 8 भाग. आपण नाव टाकून घेऊ सुरुवातीला. रसायनचे किती भाग आहेत? 8 भाग. मग रसायनच्या खाली 8 भाग लिहायचे. ह्याला देऊ आपण x ची किंमत 8x. पुन्हा काय आहे? पाणी किती भाग आहेत? पाणी 3 भाग. मग 3x लिहायचं. नंतर पुन्हा काय म्हणलंय? यांचे मिश्रण केले आहे, त्यामध्ये आणखी 26 लिटर पाणी घातले. मग रसायनामध्ये म्हणलंय का पाणी घातले? नाही म्हणलं. मग पाण्यामध्ये 26 लिटर पाणी घातले म्हणलंय, म्हणून काय करायचं? 3x + 26 करायचं. रसायनामध्ये काय घातलंय का आपण? नाही. मग असं रसायनाची किंमत जी आहे का 8x अशीच राहू द्यायची. फक्त पाण्यामध्ये 26 प्लस करायचे, कारण की आपल्याला म्हणलंय त्यामध्ये आणखी 26 लिटर पाणी घातले. पहिले पाणी होते 3x + 26 करायचं. पुन्हा काय म्हणलंय? 26 लिटर पाणी घातले, तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. आता निम्मे म्हणजे कसं? 1/2. रसायनातील ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते म्हणजे 1/2 होते. तर त्या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची योग्य संख्या आपल्याला विचारली. आता 1/2 म्हणजे कसं? 1 झाली रसायनाची किंमत, इथं 2 झाली पाण्याची किंमत. पाण्याच्या खाली 2 लिहायचं, रसायनाच्या खाली 1 लिहायचं. आपल्याला म्हणलंय रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. पाण्याच्या निम्मे होते रसायन. रसायन झालं 1, पाणी झालं 2. आता करायचा ह्यांचा तिरकस गुणाकार. 8x चा गुणाकार करायचा आहे 2 सोबत, तर बरोबर चिन्ह देऊत आपण. 8x चा गुणाकार करायचा 2 सोबत आणि 3x + 26 चा गुणाकार करायचा 1 सोबत. 8 गुणाकारामधून 8 दुनी 16. 16x बरोबर 3 1 3. 3x + 26 1 26. आता आपण x साईडला घेऊ. अलीकडे 16x आहेत, पलीकड प्लसमध्ये 3x आहेत. बरोबर चिन्हाच्या अलीकडे संख्या आली की मायनस करायची. पलीकडे प्लसमध्ये 3x आहेत, अलीकडे आणले की -3x होणार. -3x बरोबर किती? 26. 16x मधून 3x गेले, खाली राहिले 13x बरोबर 26. आता आपण x ची किंमत काढून घेऊ तिकडं. 13x बरोबर 26. x बरोबर 26 भागाकारामध्ये 13. 13 का अलीकडे गुणाकारामध्ये 13 आहेत, पलीकडे नेले की भागाकारामध्ये जाणार. 26 भागाकारामध्ये 13. आता 13 नं 26 ला भाग द्यायचा. 13 1 13, 13 2 26. मग x ची किंमत किती आली आपली? 2. आता त्यांना काय प्रश्न विचारला ते बघायचं आपण. तर या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची योग्य संख्या निवडा. आपल्या रसायनाच्या लिटरची योग्य संख्या निवडा असा प्रश्न विचारलाय आपला. रसायनाचं प्रमाण किती दिलं आपल्याला? 8x. आणि x ची किंमत आता काढली आपण, किती काढली? 2. मग रसायनाचीच आपल्या लिटरची योग्य संख्या त्यांना काढायला सांगितली. मग इथं लिहायचं रसायनाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 8x. आणि x ची किंमत आता काढली आपण, किती? 2. 8 गुणाकारामध्ये 2. आता ह्यांचा दोघांचा गुणाकार करायचा. 8 चा 2 चा 8 2 16. 16 आली रसायनाची.
लिटरची संख्या, 16 लिटर रसायन आहे. ऑप्शन क्रमांक 2 16 लिटर. प्रश्न क्रमांक 12 पहा. 6,13,27,111 हा आपल्याला संख्या मालिकेवरील प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. याची टेक्निक बघा कशी सोडवायची. बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे हा 6 पासून 13 आले, कसे आले ते बघायचं. पण ती काहीही करू शकते, ह्याच्यामध्ये प्लस करू शकते, त्याचे दुप्पट करू शकते, तिप्पट करू शकते. बघा हे तर काय कोणती त्यांना टेक्निक वापरली बघा. आपण जर समजा 6 मध्ये जर 7 प्लस केले, 6 + 7 किती झाले 13. 13 मध्ये काय करायचं, 13 मध्ये 8 प्लस केले, समजा इथं 7 केलेत, मग पुढे 8 प्लस करून बघू आपण 27 येतात का. 13 आणि 8 किती झाले 21. मग 27 येतात का नाही 21 आलेत. मग ही बी त्याच्यामध्ये टेक्निक लागत नाही, मग दुसरी टेक्निक वापरून बघायची. ही जी दुप्पट केली का तिप्पट केली का बघायचं आपण. आता 6 ची दुप्पट किती 12. 6 गुणाकारामध्ये 2, 6 ची दुप्पट झाली 12. 12 मध्येच आपण 1 प्लस केला तर 13 येते का येते. 12 + 1 करून बघूत आपण. पुढचे सगळे ऑप्शन ही नंबर चेक करून बघायचे. बरोबर जर आपल्याला बसलं तर ते उत्तर आपलं दुप्पट करून 1 प्लस केल्याच्या नंतर आपण उत्तर काढू पुन्हा. 12 + 1 किती 13. इथं आलंय म्हणजे 6 ची दुप्पट केली आपण, दुपटीमध्ये 1 प्लस केला, बरोबर 13 उत्तर आलं. आता 13 ची बी दुप्पट करायची. 13 गुणाकारामध्ये 2, 13 दुनी 26. 26 मध्ये जर 1 प्लस केला तर 27 येतंय का येतंय 27. मग आता 27 ची दुप्पट करून बघूत आपण. 27 गुणाकारामध्ये 2, 27 दुनी किती 54. 54 मध्ये 1 प्लस करायचा, 55 येतंय का बघायचं. येतंय 55. 54 + 1 किती 55. मग 55 ची दुप्पट करून बघायची. 55 गुणाकारामध्ये 2, 55 ची दुप्पट केली, 5 दुनी 10 शिला शून्याचा हातचा आला 1. 5 दुनी 10 आणि 1 किती 11. 110 आलं. 110 मध्ये 1 प्लस करून बघू 111 येते का. 110 + 1 किती 111 आलंय का 111 आलंय. मग ही आपली कंडिशन बरोबर आहे, म्हणजे दुप्पट करून 1 प्लस करायचं. आता 111 ची पण दुप्पट करायची आपल्याला. 111 गुणाकारामध्ये 2, बे 222 आला ह्यांचा गुणाकार. मग दुप्पट किती झाली 111 ची दुप्पट 222. 222 मध्ये 1 प्लस करायचा. मग ह्याचं उत्तर किती येतंय 223 येतंय. त्याचं उत्तर किती आलं. मग आपले कोणती टेक्निक आपली लागली, दुप्पट करून 1 प्लस केला आपण, तेव्हा आपलं बरोबर उत्तर आलं. किती आलं 223. ऑप्शन क्रमांक 3.